हाय गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. फायनली माझा वॅकेशन संपलेला आहे. मी चाललोय नवीन देशात जॉब करायला. बॅक टू वर्क बोलू शकतात तुम्ही. बघू शकता तुम्ही सगळं पॅकिंग वगैरे सगळं करून रेडी आहे. आता माझी फ्लाईट सकाळची 4:10 आहे, पण मी थोडं लवकरच निघतोय कारण की तिथे इमिग्रेशन वगैरेचा थोडा टाइम लागू शकते, त्याच्यासाठी फटाट मी निघतोय. मग निर्वेश, मी चाललोय आता. काय करणार एकटा राहून? हा, अभ्यास करणार? हा, नक्की की मम्माला त्रास देणार? अभ्यास करणार. नक्की ना? जर मला कळलं तू मम्माला त्रास देतोय तर मी या आदित्य काकाला कॉल करणार आणि त्याला सांगणार तुला उलटा लटकवला. ठीक आहे? ठीक आहे ना? विसरू नको. ठीक आहे. ओके गैस, तर फटाट आता आम्ही केक वगैरे कापून घेतो कारण की माझ्या बायकोला माझा बर्थडे भेटत नाही. नेक्स्ट मंथ मध्येच माझा बर्थडे आहे. तुम्ही बघू शकता तिने मस्त आहे की केक घेऊन आलेले माझ्यासाठी. फटाट आम्ही कट वगैरे करू आणि निघू. ओके, चला. थोडा आदित्य व्यवस्थित. हाँ चल फोन कर. चल मी करतो कॉल. ओके गाइस, फायनली आम्ही चाललेलो आहे विरार स्टेशन. कशाला? अंधेरी स्टेशनला जायला. ठीक आहे, चल भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. ओके गाइस, तर फायनली आता आम्ही इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलेले आहेत. अरे बापरे, बॅग जाम वजन आहे. बॅग जाम वजन आहे. व्हिडिओ मध्ये थोडा काम होत आहे. आपण लिटरली शोधतोय, पहिले शोध आणि मग व्हिडिओ चालू करतो. ओके गाइस, तर फायनली मी आता इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. आता मी माझी फ्लाईट शोधतोय, कुठल्या टर्मिनलला लागले मलाच नाही माहीत. चला पटाट शोधू आणि मग पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. ओके ओके गाइस, तर फायनली मला माझा टर्मिनल्स भेटलेला आहे. बघू शकतात तुम्ही. इंडिगो. चल आदित्य, चल बाय. रडू नको. येणार 7 महिन्याने. हां, येणार आहे मी लवकरच. ठीक आहे, चला ह्याला आता बाय बाय करूया. मी पण जातो.
तुटलो मी याच्यापासून. चला मी भेटतो तुम्हाला आतमध्ये इमिग्रेशन झाल्यावर. ओके गाइस, तो फायनली इमिग्रेशन वगैरे सगळं करून आलेलो आहे मी ते बोर्डिंग गेटकडे. अजून टाइम आहे 2.5 तास फ्लाईटसाठी वेट करतोय. इमिग्रेशन करताना फुल धमाल आली, कारण की सिक्युरिटी चेकमध्ये माझी दोन्ही बॅग आहे ना साईडला आलेले आहे. मला वाटलं आहे शपथ काय झालं, कशाला साईडला केले बॅग. तर जाऊन सिक्युरिटीला विचारलं काय आलं. तो मला विचारतो तुमच्या बॅगमध्ये काय खेळणं आहे का. मला खेळणं तर नाही. मग तर मी बोललो की बॅगमध्ये खेळणं तर नाही, गेमिंग कन्सोल आहे माझा. त्याच्यामुळे माझे दोन्ही बॅग साईडला झालेले आहे. मला वाटलं आहे शपथ काय सीन वगैरे झाला की काय. जाऊ द्या, हे तर नॉर्मल आहे फ्लाईटसाठी. बघू आता, वेट करू फ्लाईटसाठी. लवकरच आपण ऑन बोर्ड चढू फ्लाईटवर. अजून 1.5 तास आराम करू इथे बसून, वेट करूया. भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळाने फ्लाईटमध्ये चढल्यावर. ओके चला. गॅस तर फायनली मी पोचलो आता दोहा एअरपोर्टला. तुम्हाला मस्त वस्तू दाखवतो आता, तुम्ही येऊन बघून खुश होतील. चीज दाखवतो तुम्हाला, चीज. बघू शकता तुम्ही, मस्त की मझेराटीची स्पोर्ट कार. आणि याच्या बाजूला डिफेंडर. आणि हवेत लटकल्या जेम्सच्या गोळ्या. बघू शकता तुम्ही किती मस्त आहे दोहा एअरपोर्ट, एक नंबर. आता एक मी काम करतो, फटाफट जातो मी माझ्या गेटवरती. तिथे जाऊन मस्तपैकी बसून फ्रेश होतो, कारण की परत 10 तासाची फ्लाईट आहे माझी. 10.5 तासाची फ्लाईट आहे टोकियोसाठी. तर फटाफट जाऊन फ्रेश वगैरे होऊन बसतो, नंतर बोलतो मी तुमचे तिथे. ओके बाय बाय. ओके, जसं मी फ्लाईटमध्ये चढलो त्याच्या 1 तासानंतर मला माझा लंच भेटलेला आहे. त्याच्यात मला किनोआ सॅलेड, मग अजून सी फूड होतं, टर्की होतं, फ्रूट्स होतं, आणि याच्यात आहे मस्त आहे की चिकन चिल्ली. स्वीट आहे थोडं, पण ठीक आहे चालेल. आणि एक पाण्याची बॉटल. फटाफट तर खातो आणि आराम करतो. ओके गॅस, तर तुम्ही बघू शकतात फायनली मी हनेडा एअरपोर्टला पोचलेलो आहे. आता मी इथून डॉमेस्टिक फ्लाईट पकडून जाणार ओकिनावाला.
ओके, तर फायनली तुम्ही बघू शकतात आपली बोर्डिंग पास आलेले आहेत. काल रात्रीपासून फुल अंगाची हालत खराब झालेलं आहे. तो मागे बघू शकतात आपली फ्लाईट पण रेडी होते. ओके, वातावरण बघा कसं आलं. वातावरण तुम्ही बघू शकतात, फुल पाऊस पडलाय, ओला झालाय. आपली फ्लाईट पण मस्त की रेडी होते आता. काल रात्रीपासून हालत खराब झाली. ऑलमोस्ट 7 तास आम्ही थांबलो ही फ्लाईट पकडायला. आता ही परत 2 तासाची फ्लाईट आहे. त्याच्या अगोदर होती 10 तासाची फ्लाईट. ओके, तर फायनली तुम्ही बघू शकतात मी ओकिनावा एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. इथे फटाट आम्ही आमची बॅग कलेक्ट केली आणि एअरपोर्टच्या बाहेर आम्हाला एक एजंट भेटणार होता जो आम्हाला हॉटेलपर्यंत पोहोचणार होता. तर फटाट आम्ही बॅग कलेक्ट करून गेलो एजंटकडे. फायनली हॉटेलला पोचल्यानंतर मस्त आहे की दुपारचं जेवण जेवलं आम्ही. त्याच्यात मस्त फ्राईड चिकन, राईस आणि बटर चिकनची ग्रेव्ही होती. फटाट मी खाल्ल्यानंतर मी गेलो आणि कलेक्ट केली माझी रूम कीज. भेटतो मी तुम्हाला रूममध्ये. ओके, तर फायनली मी रूममध्ये आलो आहे. रूमची की भेटलेली आहे मला. मस्त ही फ्रेश वगैरे होऊन घेतलं आहे मी. यावेळी माझी ट्रॅव्हलिंगमध्ये फुल हालत खराब झालेली आहे. तर मी ही व्हिडिओ इथेच संपवत आहे. जर आतापर्यंत तुम्ही ही व्हिडिओ बघत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.